गांधींचे आगमन. 1893 साली दादा अब्दुल्लाचे वकील म्हणून दक्षिण आफ्रिकेत गेले होते. कुठं? डर्बनमध्ये, दक्षिण आफ्रिका. नाताळ इंडियन काँग्रेस संस्था स्थापन केली त्यांनी 1854ला. गेल्या काय स्थापन केली? नाताळ इंडियन काँग्रेस. नंतर काय स्थापन केली? इंडियन ओपिनियन वर्तमानपत्र 1903ला. म्हणजे सुरुवातीला वर्तमानपत्र म्हटलं तर इंडियन ओपिनियन आणि ही संस्था. तर त्यांनी 1906 साली पॅसिव्ह रेजिस्टन्स असोसिएशन स्थापन केली. कोणती? पॅसिव्ह रेजिस्टन्स. 1904 साली फिनिक्स आश्रम. 1904 हा पहिला आश्रम स्थापन केला दक्षिण आफ्रिकेत. सोबतच त्यांनी 1906 साली पहिला सत्याग्रह केला होता दक्षिण आफ्रिकेत. पहिला सत्याग्रह 1906ला. टॉलस्टॉय फार्मची स्थापना केली 1910ला. 1910ला टॉलस्टॉय फार्म. कार्लिन बकने काय केलं? त्याला देणगी दिली टॉलस्टॉय फार्मला. ते टॉलस्टॉय फार्म काँग्रेस, लीग, निजाम, टाटा या तिघांनी मदत केली होती. कोण मदत केली टॉलस्टॉय फार्मला? काँग्रेस, लीग, निजाम आणि टाटा. डॉक्ट्राइन ऑफ पॅसिव्ह कोणाचं आहे? अरविंद घोषाचं आहे. म्हणजे काय दिलं आहे? डॉक्ट्राइन ऑफ पॅसिव्ह अरविंद घोष. पॅसिव्ह रेजिस्टन्स म्हटलं तर गांधी. गांधींना रिक्रुटिंग सर्जंट अवॉर्ड भेटला होता फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये. नोकर भरती करा अशी त्यांनी मागणी केली होती. म्हणून कोणता अवॉर्ड भेटला? रिक्रुटिंग सर्जंट अवॉर्ड. जोहान्सबर्ग एम्पायर हॉल. ख्रिश्चन पद्धतीने विवाह, मताधिकार, नोंदणी, बोटाचे ठसे. पहिला सत्याग्रह केला. म्हणजे ते नोंदणी तिथं कंपल्सरी होती भारतीय लोकांची, काहीतरी बोट आणि ठसे वगैरे. तर त्याच्यासाठी केला. कामगार भारतीय कामगारांना 3 पाऊंड पोल टॅक्स लागायचा. 3 पाऊंड. ख्रिश्चन पद्धतीने विवाह, मताधिकार नव्हता. ह्या गोष्टीसाठी काय केला? सत्याग्रह केला होता. चंपारण नेते 1917 साली. साल कोणतं? 1917. भारतामध्ये चंपारणला नेतृत्व केलं. गांधींनी नेतृत्व केलं. चंपारण होते निळेविषयी. तर इथे त्यांनी 3/20 ह्याला मला 3 कट्या जमिनीवर नीळ लावायची कंपल्सरी केलं होतं. गांधींनी याला विरोध केला. राजकुमार शुक्ला हे व्यापारी होते. त्यांची गांधीने भेट घेतली होती. इथे या म्हणून चंपारणला. तर चंपारणमध्ये गांधींना कोणती पदवी भेटली? महात्मा पदवी भेटली. कुठे भेटली? चंपारण. कोण दिली ती? रवींद्रनाथ टागोरांनी. चंपारण कुठं आहे? उत्तर बिहारमध्ये, मोतीहारी जिल्ह्यात. गांधींनी 1915ला कोचारबा आश्रम स्थापन केला. कोचारबा. 1916ला साबरमती आश्रम आणि 34ला सेवाग्राम. 15 कोचारबा, 16 साबरमती, 34 सेवाग्राम हे 3 आश्रम. आणि जे आफ्रिकेत स्थापन केला तर ते पहिला आश्रम कोणता होता? जे आफ्रिकेत स्थापन केला ते पहिला आश्रम कोणता होता? ते होता फिनिक्स आश्रम. फिनिक्स. आता ह्या जागी काय करा? मग ज्या जागी आपण चंपारणला गेलो, पहिला चंपारणला गेले तर चंपारणला पहिला काय त्यांनी केला? सविनय कायदेभंग केला. चंपारणला काय केला? पहिला सविनय कायदेभंग केला. आणि 25% रक्कम सॉरी ते नाही, ते चूक आहे. हे दुसरं पॉईंट आहे. सॉरी. नीळ उठाव स्टार्ट गोविंदपूर या गावी. म्हणजे गोविंदपूरच्या जनतेने. नेतृत्व कोणाचं होतं? दिगंबर विश्वास, विष्णू विश्वास. दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास.
लंडनवरून दक्षिण आफ्रिकेला जाताना जहाजामध्ये हिंद स्वराज पुस्तक त्यांनी लिहिलं. हिंद स्वराज पुस्तक कोणाचं आहे? गांधी. साबरमती आश्रमाला त्यांनी नाव का दिलं? सत्याग्रह आश्रम. गांधींनी पहिलं काय केला? सविनय कायदेभंग केला. सविनय कायदेभंग. गांधी सहकारी कोण होते? बरोबर आहे, हे सविनय कायदेभंग झाला आहे, संपादन झाला आहे. 25% रक्कम वापस करावी शेतकऱ्यांना. गांधी सहकारी होते राजेंद्र प्रसाद, JB कृपलानी, ब्रिज किशोर, AN सिन्हा, मजहर उल हक, महादेव देसाई. कोण कोण? ब्रिज किशोर, AN सिन्हा, मजहर उल हक, महादेव देसाई, नरहरी पारिख, रामहर्षी प्रसाद आणि रामनवमी प्रसाद. रामहर्षी, रामनवमी, महादेव देसाई वगैरे. मग ह्या चंपारणला महाराष्ट्रातून महिला कोण गेल्या? चंपारणला अवंतिकाबाई गोखले आणि आनंदी वैशंपायन. हे दोन नावं महत्त्वाची बघा. आनंदी वैशंपायन आणि अवंतिकाबाई गोखले महाराष्ट्रातून गेल्या होत्या कुठं? चंपारणला. आयोग दांडी यात्रा देऊन कन्फ्युजन करू शकते. पण कुठल्या बाय ह्या चंपारणच्या. सविनय कायदेभंग अवंतिका गोखले, कमलादेवी चट्टोपाध्याय. हां, सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेणाऱ्या कोणत्या? 1930ची चळवळ आहे, 1930ची. अवंतिकाबाई गोखले आणि कमलादेवी चट्टोपाध्याय. इथं कोण आहे वेगळी? आनंदी वैशंपायन वेगळी आहे, गोखले दोन्ही जागी कॉमन. गांधीजीचे जीवन मराठी चरित्र कोण लिहिले? अवंतिकाबाई गोखले. म्हणतात गोखले एवढी सोबत आहे, त्यांनी त्याचं काय लिहिलं? जीवनावर चरित्र लिहिलं. आणि भारतीय भाषेतलं हे पहिलं चरित्र होतं. तर ह्या गांधीजीच्या जे लिहिलेलं आत्मचरित्र त्याला प्रस्तावना कोणाची होती? प्रस्तावना टिळकांची होती. हिंदी महिला समाज स्थापन केला त्यांनी. अवंतिकाबाई गोखलेने काय स्थापन केलं? अवंतिकाबाई गोखलेने हिंदी महिला समाज. हिंदी महिला समाज. अहमदाबाद गिरणी लढा 1918चा. तर पहिला काय झाला? पहिला केला चंपारण 17ला. सेकंड काम काय केलं गांधीने आलेल्या महाराष्ट्रात, भारतात? अहमदाबाद गिरणी कामगार लढा. कशासाठी केला हो? प्लेगच्या बोनससाठी. प्लेग बोनस. तर इथं काय आहे? त्यांनी पहिली भूक हडताल. फर्स्ट भूक कुठं गेली? भूक अहमदाबादला. सविनय कायदेभंग फर्स्ट चंपारणने. तर सहकार्य कोण केलं गांधीला? अहमदाबाद येथे अनुसयाबेन. आता अनुसयाबेनवर क्वेश्चन आला आयोग राजशिवला यावेळेस की बा अहमदाबाद गिरणी लढ्यामध्ये कोणती महिला होती? तर ती अनुसयाबेन होती. अंबालाल साराभाईची बहीण होती. अंबालाल साराभाईची बहीण होती. अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन विथ महात्मा गांधी ह्याच बनायचं. म्हणजे अनुसयाबेन आणि गांधीने मिळून काय स्थापन केलं? अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन. आणि इथं पण ह्या लढ्यामध्ये पण हे दोघं होते. स्त्री कामगार चळवळीचे जनक कोण आहे? हीच बाई. कारण काय स्थापन केले? लेबर असोसिएशन. अनुसयाबेन स्त्री कामगार चळवळीचे जनक. तर इथं काय झालं होतं? कामगाराची मागणी होती 50%पेक्षा जास्त काय मिळावं? बोनस. मालक काय म्हणलं? आम्ही किती देऊ? 20% देऊ म्हणला. गांधीमुळे काय झालं? तडजोड करून 35%. क्रम पहिला चंपारण, नंतर अहमदाबाद लढा, नंतर खेडा सत्याग्रह. आफ्रिकेहून आल्यावर 1 वर्ष तटस्थ राहा असा सल्ला गांधीला कोण दिला होता? गोखले यांनी. अहमदाबाद मिल संप घटना संबंध गांधीशी होता. पटेल होतं का इथं? ह्या लढ्यामध्ये नव्हते. मणिभाई देसाई होते का? नव्हते. मोरदेसाई नव्हते. फक्त कोण होती? अनुसयाबेन. आणि ह्या अहमदाबादतल्या गिरणी मालक कोण होते? अंबालाल साराभाई. 35% वाढ कामगाराच्या मजुरी झाली. गांधी उपोषण फर्स्ट टाइम केलं. तर उपोषण म्हणजेच काय? भूक हडताल. म्हणजे उपोषण किंवा भूक हडताल पहिले कुठे झाले? तर अहमदाबादला. तर खेडा सत्याग्रह खेडा 1918 झाला. 1918ला खेडा.
तर याचं अगोदर नेतृत्व कोणी केलं होतं? मोहनलाल पंड्या यांनी. मोहनलाल पंड्या यांनी नेतृत्व केलं, पण त्याला वाटलं बा आपल्याच्यानं काही सक्सेस होत नाही. गांधीजींना बोलवलं. ही जी चळवळ होती खेडा सत्याग्रह होता, ती काय होता? साराबंदी. म्हणजे काय? सारा कर होता, कराविषयी ती खेडा सारा. 1/4पेक्षा कमी उत्पादन असलेल्या जमिनीवर काय माफ करा? सारा. तिचं उत्पादन 25% कमी आले, त्या जमिनीचा सारा माफ करा अशी मागणी होती. मोहनलाल पांडे आणि गांधी यांनी नेतृत्व केलं. अगोदर मोहनलाल पांड्याने केलं, नंतर गांधींनी केलं. त्याला म्हणायचं खेड्यातील असहकार. गुजरात सभेची स्थापना झाली. हे जे आंदोलन करायचे असा प्रश्न राहायचा, कोणत्या आंदोलनावेळी गुजरात सभेची स्थापना झाली? तर ते कोणतं आहे? खेडा. मदत कोणी केली? विठ्ठलभाई पटेल, इंदुलाल याज्ञिक, महादेव देसाई, नरहरी पारेख. आता बघा इथं कोण खेड्यामध्ये जास्त लोक आहेत बघा. वल्लभ, इंदुलाल याज्ञिक, महादेव देसाई त्याचे सचिव सेक्रेटरी, नरहरी पारेख. आणि पहिल्यामध्ये चंपारणमध्ये पण भरपूर लोक होते. फक्त अहमदाबादमध्ये अनुसाहेबीन ही स्थिती होती. इथं काय झाला? फर्स्ट टाईम असहकार. म्हणून काय म्हणायचं? ट्रिक करायची, खेड्यातला काय असतो? असहकार. खेड्यातील असहकार ट्रिक करायची. कारण इथं पहिली बार काय झाला? फर्स्ट टाईम असहकार. गांधीजींना एकूण तुरुंगवास 2338 दिवस, 6.5 वर्ष, 17 वेळा उपोषण, 138 दिवस. रौलट सत्याग्रह कधी झाला? मार्च 1919ला. पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह होता. रौलट ॲक्ट चळवळीवेळी असं गांधी म्हणाले. पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह. द अनार्कियल रिव्होल्युशनरी क्राईम ॲक्ट. रौलटचं लॉंग फॉर्म काय? अनार्कियल रिव्होल्युशनरी क्राईम ॲक्ट. काय स्थापन केली?